नारायण नारायण. श्री महादेवांनी भगीरथाला सांगितले की श्री गंगा देवी पृथ्वीवर अवतरणार, परंतु ही गोष्ट तेव्हा श्री पार्वती देवींना फारशी रुचली नाही. अर्थात या गोष्टीचा त्यांना रागही आला. स्वाभाविकच आहे. हे भान, काय झालं? काय राजा? काय नाही मावशी, खरंच काय नाही. देवी, हे असं होण्यामागे खूप मोठं प्रयोजन होतं म्हणून ते झालं. मला देखील याने बानूशी विवाह केला हे आवडलं नाही. कोणत्या स्त्रीला आवडेल हे? जसा मला तिचा राग आहे तसाच राग कदाचित पार्वती देवींना देखील आला असावा. आणि मी हिला क्षमा करून हिचा स्वीकार करू, शक्य नाही. हे कदापि शक्य नाही. म्हाळसा, काय झालं? तुझं लक्ष नाही असं दिसतंय. काही नाही. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. नारायण नारायण. तू भूतलावर जाण्यासाठी भगीरथ अत्यंत कठोर साधना करत आहे. त्याच्या या साधनेमुळेच तुला लवकरच भूतलावर जावं लागेल. राजन, मी यापूर्वी पण केलं आहे की श्री महादेवांनी माझे आवाहन केल्याशिवाय मी पृथ्वीवर येणार नाही. देवी, देवेंद्र, तुम्ही? होय देवी. या माझ्या स्वर्गलोकी जिथे कुठल्याही सुखाची कमतरता नाही तिथे आपण खिन्न आहात असे मला कळले. खिन्न नाही देवेंद्र, पण काहीशी दुःखी मात्र निश्चितच आहे. आणि त्याचे कारण श्री महादेव आहेत हेही मी जाणतो. देवी, आपल्या पितरांना मुक्ती मिळावी यासाठी भगीरथाने कठोर तपश्चर्या केली. आपण त्याला प्रसन्नही झालात खऱ्या, पण मग आकाशवाणीने आपण त्याला श्री महादेवांचे तप करायला सांगितले. हो, कारण श्री महादेवांनी मला आवाहन केल्याशिवाय मी भूमीवर जाणार नाही हे माझे वचन आहे. आणि श्री महादेव आपल्याला यासाठी आवाहन करतील असे वाटते आपल्याला. पण ते तसं का नाही करणार? म्हणजे असं का वाटतं आहे तुम्हाला देवेंद्र? कारण देवी, या सृष्टीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक निश्चित असं प्रयोजन असतं. जसं आपण इथे येण्यामागे होतं. हा अपवित्र झालेला स्वर्ग पवित्र करण्याचे प्रयोजन. आणि आता मी भूमीवर जाण्यासाठी भगीरथाच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी हे प्रयोजन असावं. देवेंद्र, मला खात्री आहे की आज ना उद्या मी भूमीवर जाणारच. आणि त्यासाठी श्री महादेवच मला आवाहन करतील, कारण माझं भवितव्य श्री महादेवांशी जोडलं गेलं आहे. पण देवी, आपण हा स्वर्गलोक सोडून जाऊ नये असे मला वाटते. पण का देवेंद्र? कारण देवी, पूर्वी परिस्थिती निराळी होती. आपले श्री महादेवांच्यावर निरातिशय प्रेम आहे हे मी जाणतो. पण देवी, आता श्री महादेवांचा पार्वती देवींशी विवाह झालेला आहे आणि त्या आपल्या भगिनी देखील आहेत. असे असताना आपण देवेंद्र, तुम्हाला काय म्हणायचंय हे मला कळत आहे. आणि पार्वतीबद्दल माझ्या मनात अजिबात राग नाही, कारण जे मला शक्य झालं नाही ते तिने शक्य करून दाखवले आहे. याबद्दल तिचे कौतुक आहेच. पण माझ्या मनातल्या भावना मी कशा सोडून देऊ? आता निर्णय सर्वस्वी श्री महादेव घेतील. नारायण नारायण.
सूर्यास्त झाला. देवा, आजचे आख्यान इथे थांबवण्याची अनुमती द्यावी देवा. सदानंद 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 सदानंद. हे काय म्हणायचं काय ह्याला? त्यासनी जाग कसं करायचं? हे आपलं काम नाही ती. अहो पर आख्यान संपलं, समजे निघाले. होय की आज बी गेला, कवात जात नाही. मोहर कसं काय गेला कोणा ठाऊ. काय करावं बरं? बानू, ए बानू, काय प्रकार आहे हा? काय इथे पाया पडणं सुरू आहे? तिला ध्यान लागलं आहे. पण आता इथेच लागायला हवं होतं का? ही घटना कधीही घडू शकते. गंगेचे आख्यान ऐकता ऐकता ती ध्यानात गेली असावी. मग काय आता इथे हिच्या पूजेचा कार्यक्रम होऊ द्यायचा? तिच्या कोणी पाया पडावं म्हणून ती करत नाहीये. ही एक आध्यात्मिक घटना आहे. बंधो, हे सारं तुम्ही तात्काळ थांबवावं अशी माझी इच्छा आहे. परंतु बानूला जागा करताना काळजी घ्यायला हवी. घाई झाली तर तिच्या स्मृतीला धक्का लागू शकतो. मी पाहतो काय करायचं आहे ते. शुभम भवतु. देवा,
मला काय झालं होतं मला ठाव नाही, पण असं वाटलं का गंगा देवीनं दृष्टांत दिला मला, आणि असं वाटलं का त्यासनी लय जवळून बघते आहे. शुभ घटना आहे. आता उपासना दृढ करावी. येते म्या. हे एक निमित्त झालं. तिला चांगलंच ठाऊक आहे स्वतःचं महत्व कसं वाढवायचं ते. ह्यावर आपण इथे नको बोलूयात. म्हाळसा, आपण अस्वस्थ व्हावं असं काहीही घडलेलं नाही. इतकं सोपं नाहीये देवी. ही सुरुवात आहे तिला देव करण्याची. म्हाळसा, तुझी इच्छा होती म्हणून मी तुला सूक्ष्म देहाने मानस सरोवरावर घेऊन गेलो होतो. तिथे गंगेची आणि तुझीही भेट घडून आणली होती. तर इथे बानूला दृष्टांत झाला. हा समान न्याय झाला. तुम्ही माझ्यासोबत तिची बरोबरी करता आहात आणि तेच मला नको आहे. येते मी. देवा, हे खूप अनपेक्षित घडले आहे. माधवा, ही त्याची सुरुवात आहे. बानू म्हणजे गंगेचा अंश आहे आणि जेव्हा ही गोष्ट म्हाळसेला कळेल तेव्हा तिचा सगळा भ्रम दूर होईल. बानूला जाणीव होऊ लागली आहे. ती अशीच पुढे गेली तर काय होईल हा प्रश्न देखील आहे. जे घडेल ते पाहूयात. चला, निघायला हवं. अहो अहो हे काय करतायसा? नाही नाही, हे आता असं चालू राहणार बर का. या. अहो गणोबा राघोबा तुम्ही बी? आम्हासनी बी आशीर्वाद राहू दे तुमचा. अहो तुम्हासनी आशीर्वाद देणारी म्या कोण आहे? अहो असं म्हणू नका जी. आम्ही बघितलं हाय, देवानी तुमच्या संग लगीन केलं म्हणजे तुमच्यात काहीतरी हाय बघा. हे बघा, म्या रानात राहणार, तुम्ही माझ्या पाया पडू नका. हा आता देवांच्या पाया पडले तर मला आनंदच वाटत. त्यांची कृपा आहे आपल्यावर. नव, हे जे काय तुमचं चाललंय ना, हे जर देवीने बघितलं तर तुम्हा दोघांनी युद्धावर धाडत्याल त्या. आम्ही काय युद्धाला घाबरतो होय? आणि मग तलवार चालवता येते या, भाला खेळता येतो या, घोडस्वारी बी येते या. घोड? घोड्याची उंची किती, तुमची उंची किती, काय बोलता? रंग्या, अरे असं बोलू नकोस त्यांच्या संग. यासनी काय येळ काय कळतच नाही बघा. अगं तसं नव, म्या इसकाटून सांगतो. देवी हत आल्या आणि तुम्हासनी पाया पडताना जर बघितलं तर तुम्ही काय सांगणार आहे त्यासनी? हा, त्यात आमच्या बानूला त्रास होईल तू वेगळाच. देवी, मी एक सुचवू का? सांगा जी. आपण लवकर गड उतरून पायथ्याशी जावे. इथे थांबणं आता योग्य नाही. म्या आणतो. नाही नाही, म्या आपली जाते, माझी मी येते. म्या चला. तू अजूनही शांत झाली नाहीस. का त्रागा करून घेते आहेस?
मी जे पाहिलं तेच तुम्हीही पाहिलं. मग तुम्ही मला का प्रश्न विचारता आहात? हे माझ्या विरुद्ध एक कारस्थान आहे. काय साध्य करायचंय तिला हे सगळं करून, की लोकांनी तिच्या पाया पडावं? पण हे एवढ्यावरच थांबणार नाही. तिला अधिकार हवा आहे, मोठेपणा हवा आहे, हो ना? असं काही नाही. तू उगीच स्वतः समज करून घेते आहेस. मीही कोणाला सांगते आहे. ती तुमची परमभक्त आहे, तुम्ही तिचे आराध्य आहात. ती कधी चुकूच शकत नाही. पण मी मात्र चुकते आहे. आयुष्यात अजून मला काय काय पाहावे लागणार आहे कुणास ठाऊक. आता मी तुला जे काही सांगितलं त्यावर तुझा विश्वास नाही का? तुमच्या दृष्टीने ती कधी चुकतच नाही. तुला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये तर मी काय करू? मला काहीही ऐकायचं नाही. माझी तळ पायाच्या मस्तकात जाते आहे. मी पुन्हा तुला सांगतोय, शांत हो. सगळे तिच्या पाया पडत होते आणि तीही हे सगळं होऊ देत होती. सुखावला असेल ना तिचा जीव. तिला हवं तसंच घडलं. म्हणूनच मी तिला गडावर येऊ देत नव्हते. मला हे आख्यान नको होतं. पण मी होकार दिला आणि हे पुढे सगळं घडत गेलं. म्हणजे लोक तिला सन्मान देत होते ह्याचा तुला राग आला आहे का? माझा इतका संकुचित स्वभाव नाही. पण हे इथेच थांबणार नाही. ती आधी सहानुभूती मिळवत होती, आता ती आदर मिळवते आहे. तिच्या दृष्टीने तिचा प्रवास योग्यच चालला आहे. पण त्यात माझा संसार मोडतो आहे. ज्यांच्यावर मी प्रेम केलं तेही आता माझे राहिले नाही. आणि आता तिचा डोळा सिंहासनावर आहे. असं काहीही होणार नाही. ती माझ्या संसारात शिरली तेव्हा काही मी करू शकले नाही. आता ती सिंहासनापर्यंत पोहोचण्याची मी वाट पाहू? मी गप्पा बसणार नाही. मी निघतोय. तू शांत झालीस की बोलू आपण. कुठे चाललात? तुम्हाला आता माझ्या बोलण्याचाही कंटाळा आला असेल ना? येतो मी. देवी, मी आत येऊ का? ये. आपल्याला काही हवं आहे का? नको. खरं तर मी आपल्याला काही सांगायला आले होते, पण मी नंतर येते. काय झालं? म्हणजे मी आपल्याला सांगणार नव्हते, पण आता. लवकर सांग नाहीतर निघून जा. नाही नाही, सांगते. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पुन्हा लोक सेवक त्या बानूच्या पाया पडत होते. हे दृश्य पाहण्यासारखं नव्हतं. आणि ती बानू सुद्धा पाया पडू देत होती. मी म्हटलं, आता इतकं सगळं गडावर घडतं आहे आणि आपल्याला ठाऊक नाही, असं व्हायला नको. गडावरच्या सेवकांसाठी सुद्धा आता नियम बनवावे लागतील. हो ना. ये तू. थांब. ते नंदेशराव आहेत ना, त्यांना निरोप दे की मी त्यांना बोलवले आहे. मी त्यांना सुद्धा तिथं पाहिलं. तेही तिथे होते तर त्यांना सांग की मला त्यांना तात्काळ भेटायचे आहे. जशी आज्ञा.